नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनात खामगावात भाजपा महिला आघाडीकडून जल्लोष. पायदळ रॅली काढून केली जनजागृती. नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर केल्याने पंतप्रधानांचे मानले आभार. नारी शक्ती वंदन विधेयकामुळे महिलांचे सक्षमीकरण होणार, वजा नगराध्यक्ष अपर्णा फुंडकर. खामगाव. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून लोकसभा व राज्यसभा सभागृहात नारी शक्ती वंदन हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे देशाच्या विकास यात्रेत हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. सदर विधेयक मंजूर केल्याने महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण असून या विधेयकाच्या समर्थनात एप्रिल 15 रोजी खामगाव भाजपा महिला आघाडीच्या वतीनं शहरातून रॅली काढून या नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ जनजागृती करण्यात आली. यावेळी खामगावच्या प्रथम नागरिक अपर्णा सागर फुंडकर यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला वंदन केले. त्यानंतर अर्जुन जल मंदिरातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. सदर रॅली महावीर चौक, मेन रोड, मोहन चौक, शहीद भगतसिंग चौक, एकबोटे चौक येथून भाजप कार्यालय टॉवर चौक येथे पोहोचून रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी रॅलीमध्ये असंख्य महिलांचा सहभाग दिसून आला. यावेळी सर्व महिलांनी नारी वंदन विधेयकाच्या समर्थनात डिजिटल फ्लेक्सवर स्वाक्षऱ्या करून समर्थन दर्शविले. महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी, खामगाव. भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी नारी शक्ती वंदन हा जो अधिनियम बिल पास केलाय, त्याद्वारे भारताची जनता जी 50% महिला जनता आहे ह्यांना 33% आरक्षण आपल्याला मिळतंय. आतापर्यंत ग्रामपंचायत, नगर परिषद, त्याचप्रमाणे महानगरपालिकांमध्ये 33% आरक्षण हे महिलांसाठी होतं. मात्र ह्यानंतर राज्यसभा आणि लोकसभेतही महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे. हा नारी शक्तीचा निश्चितच सन्मान आहे आणि ह्याद्वारे प्रत्येक नारीला आपल्या देशाच्या मोठ्या मोठ्या निर्णयांमध्ये सहभाग, आपलं मत, तिचं मत मांडण्याचा तिचा सहभाग आता वाढणार आहे. आणि मी सगळ्या महिलांच्या वतीने मोदीजींना आभार मानेन आणि त्यांचा धन्यवाद म्हणू इच्छिते की त्यांनी एका नारी शक्तीसाठी हा एवढा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे. धन्यवाद. नारी शक्तीला आरक्षण मिळाल्यानंतर नक्की याचा फायदा काय होईल? नारी शक्तीला काय सांगायला हवं? मी असं म्हणू इच्छिते की प्रत्येक महिला ही खूप तिच्यामध्ये एक ती सक्षम आहेत, पण तिला प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज असते. आणि आता या निर्णयाद्वारे तिला जर आरक्षण मिळणार आहे तर ह्याद्वारे तिची एक स्वतंत्र अशी जागा त्या ठिकाणी तयार होणार आहे की जी तिथे उभी राहून, जिथे लढून ती तिथे नेतृत्व करू शकते सगळ्या महिलांचं आणि आपलं मत ठामपणे मांडू शकते. त्याद्वारे महिलांच्या समस्या देखील ती जास्त चांगल्या प्रकारे सोडवण्यात नक्कीच मदत करू शकते.